राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे, खास करून त्या शेतकरी बांधवांसाठी की ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरलेला होता। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील पीक विमा धारक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे ज्या देखील शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर तुमचे बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी केल्या होत्या। आता तुम्हाला देखील माहित असेल की राज्य सरकारने शेतकरी बांधवांना मदत करण्याकरिता 31,628 कोटींचं पॅकेज हे जाहीर केलं आहे। आता शेतकरी बांधवांसाठी हे जे 31,628 कोटींचं पॅकेज आहे, यामधून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार होती। आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम असेल तसेच रब्बी अनुदानाची रक्कम असेल, ही रक्कम जमा झाली असून आता त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम देखील शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता बऱ्याच काही शेतकरी बांधवांचा असा देखील प्रश्न असेल की पीक विमा नेमका किती जमा होणार, तर बघा, तर राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा देण्याची घोषणा या ठिकाणी केली होती। जर तुमच्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा किती जमा होणार, 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये। जर तुमच्याकडे 2 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या खात्यावरती म्हणजेच की 30,000 पेक्षाही जास्त रक्कम या ठिकाणी जमा होणार। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कृषी विभागाच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली होती। आता कृषी विभागाने काय सांगितलं होतं, तर बघा, राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 20 जानेवारी पासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल, अशी माहिती या ठिकाणी कृषी विभागाने दिली होती। आता एकंदरीत जर या ठिकाणी पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2025 साठीचा पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला असून या जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम ही जमा केली जाणार आहे, कारण की पीक कापणी प्रयोगाची माहिती केंद्राकडे पाठवून पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सुरू असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी पीक विमा देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यामध्ये आली होती। आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 20 जानेवारी पासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे हे जमा केले जातील असं सांगण्यामध्ये आलं होतं। म्हणजेच की या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार,
हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काय माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती, योजनांविषयी माहिती सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. म्हणजेच की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विमा रक्कम कधी जमा होणार, त्याचबरोबर तुम्हाला पीक विम्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार, जेणेकरून सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. म्हणजेच की पीक विमा वितरणा संदर्भातील सर्व काय माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल आणि पीक विमा कधी मिळणार अशी जर प्रतीक्षा तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. 2 मिनिटाचा व्हिडिओ थोडा वेळ काढून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्याची यादी आलेली आहे की नाही. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. A to Z माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक माहिती या ठिकाणी तुम्हाला पीक विमा विषयी सांगितली जाणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता जर सुरुवातीपासून जर पाहायला गेलं तर खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांचे या ठिकाणी नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी, राज्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक आधार देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्य सरकारने शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी 31,628 कोटींचं पॅकेज हे जाहीर केलं आहे. या ठिकाणी तुम्हाला देखील माहीतच असेल, तुम्ही बातम्यांमध्ये या ठिकाणी ऐकलंच असेल की राज्य सरकारने 31,628 कोटींचं हे पॅकेज जाहीर केलं होतं. आता एकंदरीत जर पाहायला गेलं, हे जे 31,628 कोटींचं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं, यामधून कशा प्रकारे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार होते. तर बघा, सरकारने जे कोट्यवधी रुपयांचं पॅकेज मंजूर केलं होतं त्यामधून कोरडाऊ शेतकरी बांधवांना हेक्टरी 18,500 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. त्यानंतर खरडून गेलेल्या जमिनींसाठी, म्हणजेच की वाहून गेलेल्या पावसाच्या अवकाळी पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी एकूण 3.5 लाख देण्याची सरकारनं घोषणा केली होती. आणि त्यानंतर रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये देण्याची राज्य सरकारनं या ठिकाणी घोषणा केली होती. आणि त्यानंतर पीक विमा 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे देण्याची या ठिकाणी घोषणा झालेली आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा हेक्टरी 17,500 रुपये मिळणार आहेत, चला पाहूया जिल्ह्यांची यादी. तर नंबर 1 वरती आहे नागपूर. नागपूरमधील आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. नागपूरमधील लवकरात लवकर शेतकरी बांधवांना 17,500 रुपये 500 म्हणजेच की 17,500 रुपये या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 17,500 रुपये या ठिकाणी पीक विमा जमा केला जाणार आहे. त्यानंतर नांदेड मधील सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, कारण की नांदेड मध्ये सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा या ठिकाणी जमा केला जाणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 17,500 रुपये या ठिकाणी पीक विमा जमा केला जाणार आहे, म्हणजेच की 17,500 रुपये हेक्टरी. त्यानंतर नंदुरबार मधील जर तुम्ही शेतकरी असाल, नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण की नंदुरबार मध्ये सुद्धा आता पीक विमा रक्कम 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे राज्य सरकारच्या हस्ते या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. पालघर मध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवांना, पालघर मध्ये राहून शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. आता पालघर मधील शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे देण्यात
देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाहीये. रायगड मधील राहून जर तुम्ही शेती करत असाल, रायगड मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. रायगड मध्ये सुद्धा पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. त्यानंतर सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही. सातारा मध्ये सुद्धा 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. सिंधुदुर्ग मधील सुद्धा शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला